खूप नटून माझा नवरा बॅरिस्टर आहे म्हणून मिरवायचं होतं, त्यावेळेस लोक हसत होते, हिच्या गळ्यात फुटका मणी नाहीये आणि हिचा नवरा बॅरिस्टर, काय करायचं असं शिक्षणाला. पण त्यावेळेस रमाई त्यांना काय सांगत होत्या, कष्टाशिवाय मनुष्य मरतो, कष्टानं नाही मरत, मला कष्ट करणं गरजेचं आहे. दुसरा रमाईने आपल्याला संदेश काय दिला, कोणाची निंदा करू नये, कोणाची द्वेष करू नये. आता आपण सगळेजण बसलो असू ना तरी आमच्या बायकांच्या गप्पा खूप चांगल्या असतात. कधीतरी जर कान लावून ऐकलं ना तर दोघींच्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्यापेक्षा ना शेजारच्या याच्या मुलीचं आता काय चाललंय ह्याच्या गप्पा आमच्या जास्त चांगल्या असतात. म्हणजे त्या आईला माहित नसेल माझी मुलगी आता कुठे गेली, पण एवढ्या आम्ही तिथे चर्चा करतो, त्यातनं आउटपुट काहीच नसतं. जगण्याचं हक्क प्रत्येकाला आहे. मात्र अशा गोष्टी करून आपण काय करणार आहोत, म्हणजे कोणाची निंदा करू नये याचं एक उदाहरण उर्मिला पवारांचं देते. उर्मिला पवारांच्या भाच्यानं त्यांची जात अडवी येते म्हणून ना जात बदलली. कांबळे आडनावाचा त्रास होता आणि आडनाव बदललं आणि आता वाटलं आपल्याला खूप छान नोकरी लागेल आणि जातीचा त्रास नाही होणार. पुढे असं झालं, त्या सांगतात, भाच्यानं माझ्या जात बदलली आणि पुढे तो इतक्या मोठ्या पोस्टला गेला, त्याचा सत्कार चालू झाला ना की खालचे सगळे लोक सांगायचे की त्यांनी मराठा लावलंय, पण तो मराठा नाही बरं ना, तो आमचा आहे. शेवटी त्यानं जे नको सांगावं म्हणून जात बदलली, ती लोक त्याचं काम फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या जगामध्ये पोहोचवण्याचं काम करत होते. कागदोपत्री जात बदलून जात नाही हे उर्मिला पवार म्हणतात. माझ्या भाच्याला कळलं नाही पण आपल्याला तरी कळू द्या. म्हणून जातीयता आणि असे अनेक उदाहरणं आपल्याला ह्याच्यामध्ये निंदामध्ये येतील. जगात कोणाची कदर होते पण उशिरा होते. गुणांची कदर याचा अर्थ बरेच जण आपल्याला टीका करताना दिसतात, तुम्ही असेच तुम्ही तसेच. मला वाटतं प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं जगत असतो आणि कुणी कुणाला आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सांगेलच असं आहे का? नाही. त्याच्यामुळे गुण कोणाचे वाटत असतील तर तुम्हाला ते अवगुण वाटतील, पण ज्याचे त्याचे ते गुण आहेत. एखाद्याचा चांगला गुण आम्हाला तो वाटत असेल ह्याचं हे चूक आहे, पण ती परिस्थिती चुकते हे मात्र इथं समजून घेणं गरजेचं आहे. जगात चांगल्या गोष्टीला लोक चांगलं म्हणत नाही म्हणून वाईट गोष्टी करून मान मिळवायचा नाही, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. शॉर्टकट मार्ग आम्हाला फार लागतो. जगात चांगलं काही केलं तरी किती वर्ष. याच्यासाठी स्पेशल एक उदाहरण बाळासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण खूप सुंदर आहे की ज्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. कार्यकर्ते खूप मोठे झाले पण बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे, माझा गावातला कार्यकर्ता सुशिक्षित कार्यकर्त्यांनी आणि सुशिक्षित लोकांनी संपवला. तुम्ही म्हणाल कसे काय, सुशिक्षित हातभार लावतात. पण एक उदाहरण सांगते. सुशिक्षित कार्यकर्ता हा शिकला आणि नंतर कार्यकर्ता पण सोडून क्लास 1 अधिकारी झाला. क्लास 1 अधिकारी झाला की तो लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागला, नाहीतर पुण्यासारख्या शहरासारख्या ठिकाणी फ्लॅटमध्ये राहायला लागला. मात्र गावाकडचा कार्यकर्ता जो त्याचाच क्लासमेट आहे तो गावाकडे कधीतरी जयंतीचा कार्यक्रम करतोय, कधीतरी इलेक्शनचा कार्यक्रम करतोय, कधी पुण्यतिथी करतोय, या सगळ्यामध्ये वर्गणी काढतोय. कार्यक्रम कधी सक्सेस होतो कधी नाही होत. याच्यामध्ये गावातले लोक त्याला अनालिसिस काय करतात, अरे हा बघा ह्याचा क्लासमेट कुठं, तो तिकडं गेला आणि हा काय करतोय, अजून मी चळवळ करतोय, लोक ह्याच्या कार्यक्रमाला 4 येत नाही आणि ह्याच्या कार्यक्रमाचा काय उपयोग आहे. अशा पद्धतीनं लोक त्याला डॉमिनेट करायला लागतात. त्याचा तोटा असा होतो की तो कार्यकर्ता जोपर्यंत त्याच्या मनाची स्टेज आहे ना तोपर्यंत तग धरतो. कारण कुठलाही घरात कार्यकर्ता मुलगा आहे आणि नवरा आहे तर बायको लेकरं पोरं फार रिस्पेक्ट करतील आणि आदरानं कौतुक करतील, असं होत नाही. कारण त्यांच्या गरजा ज्यावेळेस अपुऱ्या पडतात, पुऱ्या होत नाही, त्यावेळेस ते मात्र किरकिर करणं, टोमणे देणं आणि त्याचा सगळा आवेश, सगळा रोग मग तो चळवळीवर येतो, मग तो बाबासाहेब आंबेडकरांवर येतो. मला वाटतं हे जी सायकल आहे ना यासाठी मुवमेंटसाठी आधी आर्थिक बेस आपला पक्का पाहिजे आणि हा आर्थिक बेस असेल ना तोपर्यंत आपल्याकडे फुल टाइम कार्यकर्ते बाहेर येणार नाही. आणि आताच्या कालखंडात फुल टाइम कार्यकर्त्यांच्या बायकांची मुलाखत घेतली, फुल टाइम कार्यकर्त्यांच्या नवऱ्याची मुलाखत घेतली तर विदारक चित्र बाहेर येतं. त्यामुळे स्टेजवरच्या हार सत्कारापेक्षा आज आपल्याला संसार कसा चालवायचा आहे, घर कसं चालवायचंय, आपली लेकरं कशी पुढं करायची आणि मग मुवमेंट करायची हे समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण यातनं काय सांगतो की तो मुलगा तग धरल्यानंतर सोडून देतो आणि म्हणतो मी सुद्धा कुठेतरी शहरात जाऊन नोकरी शोधतो आणि तो मुलगा नोकरी करतो. माझा एक कार्यकर्ता संपला. याचं काम सुशिक्षित पिढीनं केलं आणि दुसरं काम सुशिक्षित पिढी कोणतं विसरली तर स्वतः खूप उच्चभ्रू झाली, मात्र पे बॅक टू सोसायटी हे मात्र या सुशिक्षित पिढीनं केलेलं नाही. मला खूप शिकल्यानंतर आपण खूप काहीतरी होतो पण काही देत नाही. रमाईची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे हो का नाही माहिती आहे. रमाई धारवाडला गेल्या होत्या आणि धारवाडला गेलेल्या असताना अंध मुलं आणि अंध शाळेतल्या लोकांनी रमाईला भेटायला सांगितलं. आता तुम्ही बघा अंध लोकांना रमाई कशा दिसणार आहेत माहितीये काय, ऐकून आहेत. अंध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी रमाईला भेटण्याचा
हट्ट केला त्यावेळेस रमाई गेल्या. इतर रमाईंची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी काय भोगताय ते माहिती आहे. पण त्या अंध विद्यार्थ्यांना रमाई भेटायला गेल्यावर अंध विद्यार्थ्यांनी त्यांना गाणी म्हणून दाखवली, त्यांना नकला करून दाखवल्या आणि रमाईनं आनंदानं ते ऐकल्या. आणि रमाईंनी सांगितलं मी तुम्हाला भेटायला आले. त्यांचे डोळे इतके गहिवरले. एवढ्या वाईट परिस्थितीत मोलमजुरी करत असताना रमाईंनी त्या काळात अंध मुलांना देणगी म्हणून त्या शाळेला दिली. मला सांगायचं काय, आज आपल्याकडे आपण रमाईंसारखी तर परिस्थितीमध्ये नाही आहोत, मात्र पे बॅक टू सोसायटी हे आमचं होत नाहीये आणि म्हणून कोणतीही चळवळ जास्त काळ टिकणार नाही. आणि ती कमिटेड कार्यकर्ते आहेत तोपर्यंत टिकेल. कमिटेड कार्यकर्ते या पिढीचे, येणाऱ्या पुढच्या पिढीचे कमिटेड नाही, ते व्यवहारी आहेत. आणि ते व्यवहार असेल तर व्यवहार वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा व्यवहाराला आपण आर्थिकतेची जर जोड दिली तर व्यवहार कदाचित चळवळीला वेगळी दिशा सुद्धा देऊ शकेल, हे मला महत्वाचं वाटतंय. आता संस्काराची ही पेरणी करत असताना रमाई या सहनशील होत्या, धैर्यशील होत्या, जिद्दी होत्या, त्यागी होत्या, स्वाभिमानी होत्या, समाजविमुख, प्रामाणिक आणि उत्तम सहचरणी, कष्टाळू, शोषिक आणि कर्तृत्ववान होत्या. आता शोषिक हा शब्दप्रयोग मी वापरला, तुम्ही म्हणाल शोषित तर राहायचं नाही, ते शोषण वेगळ्या पद्धतीचं होतं, हे वेगळं आहे आताच्या कालखंडात. आणि बाबासाहेब आंबेडकर कसे, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ दलितांचे कैवारी, भारतीय घटनेचे शिल्पकार नाही हो. बाबासाहेब आंबेडकर एक राष्ट्रतज्ञ होते. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार म्हणून होते. बाबासाहेब आंबेडकर तत्ववेत्ता म्हणून होते. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचं धोरण जे मांडलं त्यातलं महिलांचं धोरण आज आपण अजिबात फॉलो करत नाही. महिलांना 100-50% आरक्षण देऊन काही काम होणार नाही. इथे जगण्याचंच आम्हाला आरक्षण नाही. 50% आरक्षण देऊन काय उपयोग आहे. इथे प्रत्येक गोष्टीत विचारताना बाई आमच्या ह्यांना विचारा का, ह्यांना विचारू का, ह्यांना, जोपर्यंत आमच्या आयुष्यात ह्यांना विचारून सगळं केलं जातं ना तोपर्यंत काही होणार नाही. मला येणाऱ्या पुढच्या कालखंडात एक गोष्ट चांगली आहे की आपण काही करायचं असेल ना तर आमच्या बायकांचं जगणं कसं झालेलं आहे माहिती का. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सहचरणी म्हणून सांगितलं, आम्ही गुलाम म्हणून बघतोय बायकांना. मग सहचरणी कशी पाहिजे, तर ती इक्वॅलिटी आहे, तिला तिचं मन आहे, तिला तिच्या भावना आहेत. आणि आम्हाला मात्र ते समजून घेता येत नसेल तर मात्र आत्ताच्या कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपण झेंडा घेऊन फिरवताना आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. बरं, हे फार जगाला आपण सांगतोय, पण वैयक्तिक आयुष्यात कसं आहे का हे सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायचंय. आणि बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना आधी रमाई समजून घेऊ, मग रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संवाद समजून घेऊ. म्हणजे बघा, रमाई संसाराचं स्वप्न बघतात, संसाराची साधना करतात, तर बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, गणित आणि जाती व्यवस्थेचं उच्चाटन करत असतात. रमाईला साथ संसाराची आहे, बाबासाहेब आंबेडकरांना साथ आणि व्यसन अभ्यासाचं आहे. हे सगळं करत असताना बुद्धचरित्र हे खूप महत्वाचं आहे की आता आपण बुद्धांकडे चला किंवा हे सगळ्या सल्ला गोष्टी ऐकतो आणि आता गीतातनं पण खूप छान अर्थ तुम्हाला मिळाला. पण या सगळ्यामध्ये सासू सासरे आमच्या घरात असे आहेत का की त्या कालखंडामध्ये आज तुम्ही म्हणाल म्हणून तुम्ही वैयक्तिक आयुष्यावरच फार घसरलेला आहात. मला वाटतंय जागतिक गप्पा मांडण्याच्या आधी कुटुंब व्यवस्थेत आमच्या मोडकळीला आल्यात. आधी कुटुंब वाचवू, मग समाज वाचेल आणि मग जग वाचेल. कारण बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर अभ्यासातून सगळ्यांना आम्हाला PhD आहेत, पण बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही वैयक्तिक फॉलो करत नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकर पुस्तकात राहतात, आचरणात येत नाही. म्हणून आता आपण आचरणात कसे आणूया ते बघूया. तर बाबासाहेब आंबेडकरांनी बायकोला शिकायचं सांगितलं आणि महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं. तसं बाबासाहेब आंबेडकर शिकवायला लागले, रमाई काय ऐकायला तयार नाही. रमाईंचे विचार वेगळे होते. आता रमाईला समजून घेत असताना रमाई उपवास करायचा. आता सगळे जण आहेत ना, इथं अनेकांचे प्रश्न थोडे हे होतील, सॉल्व्ह होतील, कारण अनेकांच्या घरात देवदेवारे आहेत. आणि मग आमच्याकडे एक पूर्वीचा असं काळ होता, सासूला आवडतं ते अजून सोडता आलं नाही, नवबौद्ध झालो तरी. आणि आत्ताचा कालखंड आमच्या सुनांना लागतं, सुना दुसऱ्या जातीच्या आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी चालतं. म्हणजे काळ आणि प्रश्न बदललेले आहेत, पण ते जे आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग तो आमचा तसाच आहे. माणसं बदलली. हे करत असताना आमच्या घरातलं वातावरण काय म्हणतंय, तर रमाईंना शिकायचंय तर रमाई म्हणाल्या मला तुम्ही शिकवलं पाहिजे. आता मुळात रमाईने शिक्षण घ्यायचं नव्हतं. रमाई उपास करायच्या. रमाईंचा बुधवार सोडून सगळे दिवस उपास असायचा. रमाई पौर्णिमेचा उपास कडक करायच्या. रमाई तूप खात नव्हत्या. तर रमाईंचा सगळ्यात उपास का करायचा, तर मंगळवार, बुधवार आणि शनिवार आणि पौर्णिमा अशी कडक असायची की नुसते पाण्यावर असायच्या. आणि मग हे सगळं करून काय मिळतं, तर माझ्या नवऱ्याला आयुष्य मिळतं, माझा संसार छान होतो. ही रमाईंची एक साधना होती. मी याच रमाई सांगते जे आपल्या घरात असेल, देव धर्म सगळ्यांचं आहे ते इथं पण आहे. आता हेच रमाई अशा विचारसरणीनं उपवास करतात कट्टर एकदम. आता मी हे इथपर्यंत सांगितलं कारण आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन झालेल्या रमाई दिसतात, पण ते ट्रान्सफॉर्मेशन होत असताना खूप कालखंड गेला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग अशा रमाई ज्यावेळेस शिकायला लागतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्यांना रोज शिकवतात. आणि मग त्यांचे सासरे म्हणतात माझा लेख काय शिकतोय बाई, ते बुद्धचरित्र त्याला दिलेलं आहे, ते घे आणि मला वाचून दाखव.
लेकानं काय शिकवलं याची उजळणी करणारे सासरे आज आपल्याकडे आहेत का? लेकीचे दागिने गहाण ठेवून माझ्या मुलानं खूप शिकलं पाहिजे असा विचार करणारी मुलगी आणि भावासाठी एवढा त्याग करणारी आणि बाप सुद्धा इतका मोठा आमच्याकडे आहे का? आज आम्ही फ्लॅट घेण्यामध्ये पैसे खूप गुंतवलेले, आज आम्ही जागा घेण्यामध्ये पैसे गुंतवलेले. अरे एका घरात जितकं राहून आपल्याला सुख मिळणार आहे तेवढंच लाईफस्टाईल तिकडं पण मिळणार आहे. मात्र विचारांचं आणि पुस्तकांचं ग्रंथालय जर आमच्या घरामध्ये नसेल तर तुमच्या घराची कधी स्मशानभूमी झाली होते हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची रमाई ही सुशिक्षित होती. रमाई लिहित होत्या. रमाई बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहित होत्या आणि पत्र लिहिताना त्यांचा एक समज होता. कृतज्ञता काय असावी बघा. आपल्याकडे ना आपण एखाद्याचा पेन मागितला तरी त्याला थँक्यू म्हणत नाही. पेन तर घेतलाय त्यात काय बोलायचंय. पण रमाई पत्र टाकताना पोस्टमॅन जरी असेल तरी त्या टपालाच्या पाया पडायच्या आणि त्यांना आभार मानायच्या की हे पत्र माझं हे टपाल जी लाल पेटी आहे ना ते माझ्या नवऱ्याला पाठवणार म्हणून त्याच्या त्या पाया पडायच्या पत्र पाठवलं. आता बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना पटतात. पण रमाई बाबासाहेब आंबेडकरांचे संवाद ऐकल्यानंतर नवरा बायको म्हणून बाबासाहेब आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यापेक्षा किती एकमेकांना अटॅचमेंटमध्ये त्यांची मानसिकता काय होती, जगणं काय होतं, प्रेम काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. सुशिक्षित रमाई पत्र करते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवते. आंबेडकर म्हणतात, मी स्त्री मुक्तीसाठी आणि उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आवश्यक जो संघर्ष आहे तो मी करतोय आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हे पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबियातनं कोणाला बाहेर देशातनं लिहिलेलं आहे? रमाई. कोलंबिया विद्यापीठातनं रमाईला दुसरं पत्र आलं. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. शर्यतीत जिंकलो तर देशाला उजेडात उभा करीन. गुलामगिरीची कंबर बांधील. या लढाई शत्रू मला किती जरी असले तरी रामू मला तुझी साथ हवी आहे. येथे अस्पृश्यता नावाला सुद्धा नाही आणि त्यामुळे मला माझ्या मनात नवी शक्ती संचारण करताय. या नव्या शक्तीचं रूपांतर वादळात होईल आणि त्या वादळाच्या पाठीशी तुला उभं राहायचंय. जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माहिती असणारे यांचे भीमराव आंबेडकर असताना साहेब झालेले रमाईचे म्हणजे रमाईला वादळ पेलायचंय हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. स्वतःला वादळ आहे हे मान्य करतात. आणि रमाईकडे आपण ज्या एका सहानुभूतीनं बघतो, ज्या बाईमध्ये वादळ पेलायची शक्ती आहे, ती स्त्री किती सक्षम असेल आणि ती किती चांगल्या पद्धतीनं पार्टनर म्हणून त्यांना साथ देत असेल. ती बाबासाहेब आंबेडकर एक कार्यकर्त्याला नाही तर बायकोला इतक्या छान पद्धतीनं मला तुला साथ द्यायची म्हणून हाक देतात. थोडा सेल्फ कॉन्फिडन्समध्ये बघा. आमच्या बायकांचा सेल्फ कॉन्फिडन्सचा फार विषय असतो. चार चौघात जर एखादं मीठ जरी चांगलं नाही कमी पडलंय ना पुरुष वर्गाला सगळ्या चार लोकच सांगतात तुला भाजी पण करता येते, संसाराला एवढी वर्ष झाली. त्या बाईचा जो कॉन्फिडन्स जातो ना त्याच्यानंतर पुरुष वर्गाला दुसऱ्या दिवशी ते लक्षात पण राहत नाही. काल मी तिला सगळ्यांसमोर ओरडलो, काल तिला सगळ्यांसमोर मी कानाखाली मारली. पण त्यानंतर आमची बाई चार लोकात येऊन बसायला सुद्धा ना 15 दिवस काय महिनाभर घेते की मी कसं बाहेर मला कोणी बोलताना बघितलंय का नाही, बरोबर बोलते का नाही, हो का नाही, यांना घाबरू नका, हो म्हणा. तुम्ही म्हणाल मॅडम काय आजच्या दिवस येऊन बोलताय, उद्या आम्हाला शेवटी त्यांनाच फेस करायचे, आमच्या घरात भांडणं लावून जात आहे. तसं नाही. आपल्या घरातली भांडणं ही बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण आदर्श मानत असू, रमाईंना आदर्श मानत असू तर आपण किती सहज आपलीच आपली अनालिसिस करून सोडवली पाहिजे हे महत्वाचं आहे. रमाईंचं उत्तर खूप सुंदर आहे या पत्राला. आमची चिंता सोडा, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी सांभाळीन सगळं, कष्टाची चिंता नाही, तुम्ही शिकावं, मोठं व्हावं ही माझी कामना आहे. आपण पत्रात खूप गोष्टी लिहिल्यात, मी तुमच्या पाठीशी राहील, वाटतील ते कष्ट करेन, मागे हटणार नाही, तुमची काळजी मला जास्त वाटते, वेळेवर जेवण करा. नवऱ्यासाठी त्यांनी सांगितले वेळेवर जेवण करा. आता प्रत्येक बायकोची ही साधी अपेक्षा आहे. आता रमेश गेला, बाबासाहेब आंबेडकरांची मुलं गेली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुलं गेली, त्यानंतर ते रडले, राजरत्न गेल्यावर त्यांना किती शोक झाला, ह्या सगळ्या स्टोऱ्या माहिती आहेत आपल्याला. पण आता रमेश गेला, त्यानंतर ते नवरा बायको काय पत्र लिहित असतील. आपण व्हॉट्सअपच्या जमान्यात, ईमेलच्या जमान्यात. आता पत्र एखाद्याचं आलं तर वाईट असं वाटतं, कसं काय पत्र आलं. आता पत्र आलं की टेन्शन येतं की कसं काय पत्र आलं. पण व्हॉट्सअपला निरोप लवकर मिळतो, ईमेलला लवकर होतो. पत्र म्हणजे आता टेन्शन आलंय. त्या काळात पत्र होतं, कुठलाही इंटरनेट नाही, व्हॉट्सअप नाही, घरातून कुठे गेले, कधी कोणी कोणाला फोन करत नव्हतं, कोणी कोणाला इतके अपडेट देत नव्हतं. तरी नातीसंबंध होती, प्रेम होता, जिव्हाळा होता. आणि इथं मुलगा गेलाय आणि मुलगा वारल्यानंतर लिहिलेलं पत्र बायकोनं खूप सुंदर आहे. रमेश आपल्यापासून सोडून गेला, रमेश आपल्यातून निघून गेला. त्याच्या आजाराचा मुद्दाम तुम्हाला कळवलं नाही. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोचू नये म्हणून. पण तुम्हाला एवढीच विनंती आहे, हे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा.
तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका. जेवणाची आबाळ होऊ नये, रडू नये तुम्ही, याची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मी इकडं